फुल व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर झालेलं आहे, फुल व्हायब्रंट. आज पहिल्या दिवशी आणि बघा किती इतकं भीड आहे, इतकी भीड आहे, इतकी पब्लिक. काय सांगू मी तुम्हाला. काय देवाकडे काय मागितलं? काय मागायचं, पाय पडायचं, निघायचं. आता गर्दीत काय मागावा. मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आज आपल्याला हार्ड एक्सपिरियन्स भेटणार आहे, कारण मी तर रेडी आहे या एक्सपिरियन्स करण्यासाठी आणि तुम्ही पण रेडी व्हायचं आहे. तर मी आज चाललोय लालबागच्या राजाच्या दर्शनाला आणि बाप्पाची मूर्ती फुल हार्ड आहे आणि मी खूप एक्सप्लोर करणार आहे तिथे. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त व्लॉग कंटिन्यू करायचा आहे. तुम्ही कंटिन्यू वॉच केला तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटणार आहे त्याच्यामध्ये पाहायला. सो तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू करा. तर आपल्यासोबत आज आहे आपला खास शूटर. काय बोलशील, बाप्पाच्या दर्शनाला चाललाय लालबाग. सो आम्ही चाललोय आता मुंबईचा सबसे फेमस जो है अपना लालबाग का राजा. आपको मालूम ही होगा. मराठी बोल ना. सो मी मराठीमध्ये मला मराठी इतकं येत नाही, तरी पण आम्ही चाललोय लालबागचा राजा बघायला. आणि तुम्हाला माहितीये की लालबागचा राजा खूप फेमस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इतकं पब्लिक, इतकं जगामध्ये, पुऱ्या जगामध्ये लालबागच्या राजाचं तुम्हाला पण दर्शन भेटेल. आज पहिला दिवस आहे, तरी तुम्ही काय करा, तुम्ही हा व्हिडिओला पूर्ण वॉच करा, तर तुम्हाला भेटेल की पहिल्या दिवशी किती पब्लिक असते, काय असतं, बाप्पाच्या प्रेमा किती लई मोठा असतो. तुम्हाला फक्त व्हिडिओ मोठा असतो. आम्ही निघतोय, तर तुम्हाला हा व्लॉग कंटिन्यू वॉच करायचा आहे. तर पाहूया पहिल्या दिवशी आज काय होत आहे ते. गाईज चला आता स्टार्ट करूया ब्लॉग. सकाळचे वाजले आहेत 8. थोडा ट्रॅफिक कमी आहे, पण आता पाऊस स्टार्ट झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता पाऊस थोडा आणि आता थोडा पाऊस स्टार्ट झालाय. ट्रॅफिक कमी होतं त्यामुळे लवकर आलो आज आणि लोकांमध्ये तोच उत्साह आणि जल्लोष दिसतोय. फुल व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता सर्वीकडे तोच जल्लोष. फायनली आलोय लालबाग मध्ये आता आणि तुम्ही लोकांची एक्साइटमेंट पाहू शकता आणि लोकांचा क्राऊड इतका झालेला आहे फुल की ती एक्साइटमेंट पाहूनच असं मला खूप फिलिंग हार्ड येते ती. तर आता आहे लाईन मध्ये आम्ही आणि इथे एक आजी भेटलेले आहेत आम्हाला, तर त्यांच्याशी बोलूया आपण. आजी, कुठून आले तुम्ही? विक्रोळीवरून. कुठून आला तुम्ही? विक्रोळीवरून आलेत आजी. किती वय आहे तुमचं? आता काय माहिती, वय नाही माहिती तुमचं? कुणासोबत आलाय? मुलगा सून आहे ना. 72 वय आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे लाईन मध्ये आजी थांबलेले आहेत. किती वर्ष झालं तुम्ही येता? लय वर्ष झालं येते इथं. 4-5 वर्ष झालं. 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्षापासून तुम्ही इथेच लाईन मधूनच दर्शन करता? करतोच ना. मग काय देवाकडे काय मागितलं? काय मागायचं, पाय पडायचं, निघायचं. आता गर्दीत काय मागावा. 4 वर्षात काहीतरी मागितलं असेल ना? काय मागितलंय, काम धंदे लागू द्या, असं हो द्या, चांगलं राहू द्या. तुमची एनर्जी बघून आम्हाला आता असं वाटायला लागलं की म्हातारे झाल्यासारखं वाटायला लागलं. अजून काय सांगणार तुम्ही बाप्पाविषयी? काय सांगणार, पाय पडणार, जाणार. गणपती बाप्पा सुखी ठेवा. सुखी ठेवा. ठीक आहे, गणपती बाप्पा तुम्हाला पण सुखी ठेवेल, आम्हाला पण ते सुखी ठेवेल. गणपती बाप्पा मोरया. पब्लिकीला सुख, सगळ्या पब्लिकीला सुख ठेवीन गणपती बाप्पा.
फायनली झालेलं आहे लालबागच्या राजाचं दर्शन आणि खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता माझा. मी आता फर्स्ट टाइम लाईन मध्ये थांबून हे दर्शन घेतलेलं आहे. याच्या आधी मी फक्त डायरेक्ट दर्शन घ्यायचो, पण ते लाईन मध्ये थांबून जे दर्शनात जे सुख असतं ना ते डायरेक्ट जाण्यामध्ये नसतं. तर मी तुम्हाला पण सांगतो, ते तुम्ही डायरेक्ट जाऊन काही एक्सपिरियन्स होणार नाही तुमचा. तुम्ही लाईन मध्ये थांबून जी लोकांची एनर्जी असते ती तुम्ही पाहून जी इतकं तुम्हाला जोश येतो ना की तुम्ही तो एक्सपिरियन्स कधीच तुम्हाला हा लाईफ मध्ये कधी एक्सपिरियन्स नाही भेटणार आहे. तो फक्त तुम्हाला या वर्षी भेटला की नेक्स्ट परत इथेच लालबागच्या राजाच्या इथे भेटणार आहे तुम्हाला. भाई तुझं कसं झालं दर्शन? अरे मी एक्झॉस्ट झालोय, माझे पाय एकदम सुन्न झाले. आता मी काय सांगू, लय भीड. आता आज पहिल्या दिवशी आणि बघा किती इतकं भीड आहे, इतकी भीड आहे, इतकी पब्लिक. काय सांगू मी तुम्हाला, व्हिडिओ तर तुम्ही बघितलंच किती भीड आहे. तरी पण आज पहिला दिवस है. बघा हिंदी में बोल दो. अपने जो लाल बाग का राजा है भाई, वो सच में भाई एकदम राजा ही है. इसके लिए देखो आप पहला दिन देख लो कितना भीड़. राजा के लिए भीड़ नहीं रहेगी तो किसके लिए रहेगी? भाई ये तो बात सही कहा धीरज भाई आपने. लोग पब्लिक इतना पागल है पूरा सिर्फ दर्शन के लिए, वो भी दूर से. हम लोग सिर्फ देख रहे थे, ये भी नहीं कि ज्यादा पास जाने को मिला. बहुत इतनी भीड़ थी, इतनी ज्यादा भीड़ थी. पूरा पब्लिक एकदम पागल हो रखी है. अभी क्या बोलूं, धक्का इतना धक्का भाई. तुझे कितने जन ने धक्का दिया? मैं गिन नहीं सकता भाई, इतने लोग ने धक्का दिया. ऊपर से मेरे पैर. और तूने कितने जन से झगड़ा किया वो बता मेरे को. अरे लगभग 5-6 लोग. तो इंसान इतने पागल थे भाई, मैं क्या बताऊं. मतलब धक्का लग रहा है तो वो फिर भी हमको ही ब्लेम कर रहे कि हम लोग से धक्का लग रहा है. अब धक्का लगेगा ही ना हम लोग को. बोलने का ना VIP में ले लो दर्शन फिर. अरे मैं उनको बोला भी कि भाई आप VIP में चले जाओ, इससे अच्छा अगर आपको धक्का नहीं रहना चाहिए तो आप VIP में जाओ ना. गलत बोला क्या गाइस, आप बताओ. फायनली झालेलं आहे लालबागच्या बाप्पाचं दर्शन आपलं. इतकी हार्ड फिलिंग होती ना, डेकोरेशन इतकं ग्रँड केलं होतं की तुम्ही विचार नाही करू शकणार आहे. ती बाप्पाकडे नजरच हटत नव्हती आमची, की फुल फक्त बाप्पाकडे पाहत होतो आम्ही. आम्हाला काहीच समजत नव्हतं. इतकं हार्डवाली फिलिंग होती ती. ते बोलतात ना की डोळ्याचं पारणं फेडणारं, त्या टाईपवाली फिलिंग झाली होती फुल. आणि अमेझिंग, इतकं अमेझिंग वर्क होतं ना तिथे की खूप आवडलं मला. तुम्हाला जेन्युअनली सांगू, अशा गोष्टीला किती अप्रिशिएट केलं ना तरी ते कमीच असतं, कारण ती फिलिंग आपल्याला एक अलग मुवमेंटला घेऊन जाते. आणि मला असं वाटतं की ती फिलिंग तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे, कारण ती फिलिंग एक खूप एनर्जी असते त्या फिलिंग मध्ये. आणि असं सर्व भाविकांकडे बघून असं वाटायचं की यार की काय म्हणजे ती स्ट्रेस वगैरे सर्व कुठे गेलं लोकांचा, माझा ते समजलंच नाही आम्हाला. इतकं स्ट्रेस असून हे असून काही नाही. बाप्पाच्या पुढे गेल्यावरती फक्त इतकंच वाटतं की यार बस मी आणि बाप्पा, बस हीच फिलिंग आहे या गणेशोत्सवाची आणि गणेश चतुर्थीचे. व्लॉग एंड करतोय आता. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर तुम्हाला हा एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि शेअर पण करायचं आहे आणि त्याचबरोबर लाईक पण करायचं आहे.